फ्रेंड्स, आज आपण इस्ट्रस सायकल शिकणार आहोत. हा ॲनिमल फिजिओलॉजीचा नेक्स्ट पोर्शन आहे. याच्या अगोदर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकलो आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकलो आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकलो आहे. ठीक आहे. आज आपल्याला शिकायचं आहे इस्ट्रस सायकल. ठीक आहे. इस्ट्रस सायकल म्हणजे आहे काय, कोणकोणत्या फेजेस आहेत, कोणत्या फेजेसमध्ये काय काय चेंजेस होतात हे. ठीक आहे. हे आपल्याला सगळं काही आज शिकायचं आहे. ठीक आहे. चला आपण स्टार्ट करूया. इस्ट्रस सायकल जी आहे ही 4 स्टेजमध्ये आहे. ठीक आहे. कोणकोणत्या 4 स्टेज आहे? सर्वात अगोदरची जी स्टेज आहे त्या स्टेजचं नाव आहे प्रोइस्ट्रस. काय नाव आहे? प्रोइस्ट्रस. लक्षात ठेवा, प्रोइस्ट्रस. हे तुम्हाला थेरॉटिकल आहे, हे थोडंसं पाठ करावं लागणार आहे, काही ज्या स्टेजेस आहेत त्या. ठीक आहे. पहिली जी स्टेज आहे त्या स्टेजचं नाव आहे प्रोइस्ट्रस. सेकंड नंबरची जी स्टेज आहे त्या स्टेजचं नाव आहे इस्ट्रस. ही जी इस्ट्रस स्टेज जी आहे ही फक्त 1 डेसाठी असते. किती डे? 1 डेसाठी असते. ठीक आहे. 3 नंबरची जी स्टेज आहे ती आहे मेटा इस्ट्रस. काय? मेटा इस्ट्रस. ही स्टेज जी आहे ही 4 डेजसाठी असते. किती डेजसाठी? 4 डेजसाठी. नंतर 4 नंबरची जी स्टेज आहे ती आहे डाय इस्ट्रस. ही जी डाय इस्ट्रस जी स्टेज आहे ही 14 डेजसाठी असते. किती? 14 डेज. आता बघा, या इस्ट्रस सायकलच्या किती स्टेजेस आहे? 4 स्टेजेस. किती? 4 स्टेजेस. ठीक आहे. आता प्रत्येक स्टेजेसमध्ये काय चेंजेस होतात? ठीक आहे. कोणते हार्मोन रिलीज होतात? ठीक आहे. आपल्याला हे सगळं काही बघायचं आहे. ठीक आहे. आता ओव्हरऑल जर तुम्ही इस्ट्रस सायकल जर बघितली, ही किती दिवसाची असते? फिमेल कॅटलमध्ये 21 दिवसाची. याच्यामध्ये ±3 डेज असू शकतात. ठीक आहे. एकतर ते 24 असू शकतात किंवा 18 किंवा 19 पर्यंत जाऊ शकतात. ठीक आहे. आता आपण बघितलं इस्ट्रस सायकल जी आहे ती 21 दिवसाची आहे, ±3 डेज. ठीक आहे. इस्ट्रस सायकलमध्ये 4 प्रकारच्या फेजेस आहेत: प्रोइस्ट्रस, ओइस्ट्रस, मेटाइस्ट्रस आणि डायइस्ट्रस. प्रोइस्ट्रस जी आहे ती 2 दिवसासाठी असते. इस्ट्रस जी फेज आहे ही सेकंड फेज आहे, 1 दिवसासाठी असते. मेटाइस्ट्रस जी आहे ही 3rd फेज आहे, ही 4 दिवसासाठी असते. आणि डायइस्ट्रस जी आहे ही 4th फेज आहे, ही 14 दिवसासाठी असते. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इस्ट्रस सायकल आपल्याला जर शिकायची असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला ओव्हरीमध्ये काय चेंजेस होतात, आणि हे जे इस्ट्रस सायकल जे आहे हे सगळे जे चेंजेस आहेत हे सगळं काही जे काही होतं आहे हे सगळं काही ओव्हरीमध्ये होतं आहे. ठीक आहे. इस्ट्रस सायकल जी आहे ती कुठे होते? ओव्हरीमध्ये होते. म्हणजे हे पण जे पण काही हार्मोनल चेंजेस आहे ते सर्व काही ओव्हरीमुळे होत आहे. आता पर्टिक्युलरली ओव्हरीमध्ये होतं तरी काय, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे स्ट्रक्चर आहे, हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे हे जे तुम्ही बघताय हे काय आहे? ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा, ओव्हरीमध्ये सर्वात सुरुवातीला काय असतात? हे छोटे छोटे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स असतात. ही फर्स्ट स्टेज आहे, लक्षात ठेवा. हे छोटे छोटे काय असतात? प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. आता प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हणजे काय असतं की एक छोटीशी सॅक असते आणि त्याच्यामध्ये फ्लुइड भरलेलं असतं. काय असतं? फ्लुइड भरलेलं असतं. म्हणजे काय? स्मॉल फ्लुइड फिल सॅक. ठीक आहे. स्मॉल फ्लुइड फिल्ड सॅक. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? प्रायमॉर्डियल फॉलिकल. असे खूप सारे प्रायमॉर्डियल फॉलिकल हे इथं प्रेझेंट असतात. नंतर काय होतं? हे जे प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते आणि हे जे प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे हे प्रायमरी फॉलिकलमध्ये चेंजेस होतात. ठीक आहे. म्हणजे काय? या प्रायमॉर्डियल फॉलिकलची जी साईज आहे ती इन्क्रीज होते. ठीक आहे. आता ज्यावेळेस प्रायमॉर्डियल फॉलिकल हे डेव्हलप होऊन प्रायमरी फॉलिकलमध्ये डेव्हलप होतात, नंतर हे प्रायमरी फॉलिकल्स परत डेव्हलप होतात आणि सेकंडरी फॉलिकल्समध्ये कन्वर्ट होतात. कशामध्ये डेव्हलप होतात? सेकंडरी फॉलिकलमध्ये डेव्हलप होतात. हे जे सेकंडरी फॉलिकल्स आहे हे कशामध्ये डेव्हलप होतात? टर्चरी फॉलिकल्समध्ये. कशामध्ये? टर्चरी फॉलिकल्समध्ये. या टर्चरी फॉलिकल्समध्ये तुम्ही बघू शकता, हा जो आहे हा छोटासा फिमेल गॅमेट म्हणजे काय? एग. ठीक आहे. हा जो आहे छोटासा फिमेल गॅमेट त्याचं नाव आहे एग. हा कशात आहे? टर्चरी फॉलिकलमध्ये. हा जो टर्चरी फॉलिकल्स आहे हा परत डेव्हलप होतो आणि एका फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकलमध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो? फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफियन फॉलिकल. या फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफियन फॉलिकलमध्ये याच्यामध्ये एक मॅच्युअर्ड एग सुद्धा असतो. फुल्ली मॅच्युअर्ड एग. आणि नंतर काय होतं की या मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकलमधनं हा जो एग आहे हा एग बाहेर पडतो.
हा जो एग आहे हा ओव्हरीच्या बाहेर पडतो आणि हा जो एग आहे या ओव्हरीच्या बाहेर पडून ठीक आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या पहिल्या पार्टमध्ये एंटर करतो. ठीक आहे, तो कोणता पार्ट आहे? फॅलोपियन ट्यूब, जो ओव्हरीला अटॅच असतो. ठीक आहे, हा जो एग आहे हा जो ओव्हरीच्या बाहेर पडतो, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो? ओव्ह्युलेशन. काय म्हणतो? ओव्ह्युलेशन. एवढं लक्षात ठेवा. बघा, फुल्ली मॅच्युअर ग्राफिकन फोलिकल आहे. हा जो फुल्ली मॅच्युअर ग्राफिक फोलिकल आहे याच्यामध्ये काय आहे? एग आहे. नंतर काय होतो की हा फुल्ली मॅच्युअर ग्राफिकन फोलिकलमधनं काय होतो? हा जो एग आहे हा काय करतो? ओव्हरीच्या बाहेर पडतो. नंतर ही जी बॉडी आहे ग्राफिकन फोलिकलची ही अशीच्या अशीच राहते. ठीक आहे, ही जी एम्प्टी बॉडी आहे ही नंतर कशामध्ये कन्वर्ट होते? कॉर्पस ल्युटियम. ठीक आहे, कशामध्ये कन्वर्ट होते? कॉर्पस ल्युटियम. हा जो कॉर्पस ल्युटियम आहे, ही जी बॉडी आहे ही येलो कलरची असते. कशी असते? येलो कलरची. म्हणून या कॉर्पस ल्युटियमला आपण येलो बॉडी सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? येलो बॉडी सुद्धा म्हणतो. हा जो कॉर्पस ल्युटियम आहे, हा जो कॉर्पस ल्युटियम जो आहे हा नंतर फर्दर काय होतो? डिजनरेट होतो. काय होतो? डिजनरेट होतो. आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? कॉर्पस ॲल्बिकन्स. कशामध्ये होतं? कॉर्पस ॲल्बिकन्स. आणि हा जो कॉर्पस ॲल्बिकन्स आहे हा कम्प्लिटली डिसॅपियर होतो इथे आणि कम्प्लिटली डिजनरेट होतो. आणि परत काय होतं? परत प्रायमोर्डियल फॉलिकल बनतात. प्रायमोर्डियल फॉलिकलपासून परत प्रायमरी फॉलिकल बनतात. प्रायमरी फॉलिकल्सपासून परत सेकंडरी फॉलिकल बनतात. परत टर्चरी फॉलिकल्स बनतात. टर्चरी फॉलिकल्सपासून फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकल बनतात. या फुल्ली ग्राफियन मॅच्युअर्ड फॉलिकल्समध्ये हा एक मॅच्युअर्ड एग असतो. नंतर या फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकल आहे, परत याचं फर्दर डेव्हलपमेंट होऊन याच्यातनं जो मॅच्युअर्ड एग आहे हा काय करतो? ओव्हरीच्या बाहेर येतो. आणि ही जी ग्राफिकन फॉलिकलची जी बॉडी आहे ही परत कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट होते. हा जो कॉर्पस ल्युटियम जो आहे हा येलो कलरचा असतो, म्हणून याला आपण येलो बॉडी सुद्धा म्हणतो. परत हा कॉर्पस जो ल्युटियम आहे हा डिजनरेट होतो आणि कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये कन्वर्ट होतं. आणि हा जो कॉर्पस ॲल्बिकन्स जो आहे हा जो कॉर्पस ॲल्बिकन्स जो आहे हा फर्दर काय होतो? कम्प्लिटली डिसॅपियर होतो. ठीक आहे, ही एक सायकल आहे. ही जी सायकल आहे ही कम्प्लिटली कुठे रन करते? ओव्हरीमध्ये रन करते. ठीक आहे, समजलं का? आता आपल्याला बघायचं आहे की कोणत्या फेजमध्ये पर्टिक्युलरली होतं काय आणि काय नाही, आपल्याला ते सगळं काही बघायचं आहे. ठीक आहे, आपण बघूयात आता समोर. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की जी कॅटलमध्ये जी आहे जी इस्ट्रस सायकल आहे जी किती दिवसाची असते? 21 दिवसाची. प्लस मायनस याच्यामध्ये 3 डेज पकडा तुम्ही. किती? प्लस मायनस 3 डेज असू शकतात. ठीक आहे, आता ही पूर्ण क्लॉक आहे इस्ट्रस सायकलची. आपण बघूयात की कोणत्या स्टेजवर काय होतं आणि काय नाही. ठीक आहे, आता सर्वात अगोदरची जी स्टेज आहे मी तुम्हाला सांगितलं की प्रो इस्ट्रस. काय आहे? प्रो इस्ट्रस. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे की इस्ट्रस सायकल जी आहे ही 4 फेजमध्ये होते. पहिली जी फेज आहे प्रो इस्ट्रस, दुसरी जी फेज आहे इस्ट्रस, तिसरी जी फेज आहे ती मेटा इस्ट्रस आणि चौथी जी फेज आहे ती आहे डायइस्ट्रस. ठीक आहे, आता प्रत्येक फेजमध्ये काय होतं आपल्याला ते बघायचं आहे. ठीक आहे, आता याच्या अगोदर आपण बघितलं की ओव्हरीमध्ये जे आहे इस्ट्रस सायकलमध्ये ॲक्च्युली रन कसं करते आणि हे आपल्याला बघायचं आहे की प्रायमोर्डियल फॉलिकल्स कोणत्या फेजमध्ये फॉर्म होतात, फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकल्स हे कुठे बनतात, ओव्ह्युलेशन जे आहे म्हणजे ओव्हरीमधनं जे एग आहे हे बाहेर कधी पडतात किंवा कोणत्या फेजमध्ये पडतात. आपल्याला बघायचं आहे की कॉर्पस ल्युटियम कोणत्या फेजमध्ये फॉर्म होतो, कॉर्पस ल्युटियम कोणत्या फेजमध्ये डिजनरेट होतो. परत आपल्याला बघायचं आहे प्रायमोर्डियल फॉलिकल्स परत कुठे फॉर्मेशन होतात. ठीक आहे, बस जस्ट आपण इथे या डायग्राममध्ये जस्ट त्याचा ओव्हरव्ह्यू बघितला आहे. ठीक आहे, ॲट द एंड आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला बघायचं आहे की ही जी पूर्ण सायकल आहे ही कशी रन करते, याचा क्लॉक कसा आहे. ठीक आहे, कोणत्या डेला काय होतं आपल्याला हे ॲट द एंड आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण शिकूयात. मी तुम्हाला सांगितलं की इस्ट्रस सायकलच्या ज्या 4 फेजेस आहेत त्याच्यातली जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचं नाव आहे प्रो इस्ट्रस. काय आहे? प्रो इस्ट्रस. प्रो इस्ट्रस म्हणजे काय? प्रो किंवा याला प्री इस्ट्रस किंवा प्रो इस्ट्रस असं म्हणतो, प्री इस्ट्रस सुद्धा म्हणतो. म्हणजे काय? इस्ट्रस सायकलच्या अगोदरची. इस्ट्रस आपण किती फेज बघितला? 4. प्रो इस्ट्रस, इस्ट्रस, मेटा इस्ट्रस आणि डायइस्ट्रस. सेकंड जी फेज आहे कोणती आहे? इस्ट्रस. प्रो इस्ट्रस म्हणजे काय? इस्ट्रसच्या अगोदरची. त्या फेजला आपण काय म्हणतो? प्रो इस्ट्रस. ही जी प्रो इस्ट्रस जी स्टेज आहे ही किती दिवसासाठी असते? 2 दिवसासाठी. किती दिवसासाठी? 2 डेजसाठी.
आता पर्टिक्युलरली या प्रो इस्ट्रस स्टेजमध्ये होतं तरी काय, ठीक आहे. एक लक्षात राहू द्या की आपण बघितलंय की प्रो इस्ट्रसमध्ये होतं काय. हे बघा, सर्वात अगोदर जी स्टेज आहे प्रो इस्ट्रस, ही जी प्रो इस्ट्रस स्टेज आहे ही इथनं चालू होते, इथून चालू होते. कुठनं? इथनं चालू होते, ठीक आहे. हे बघा, इथून चालू होते प्रो इस्ट्रस स्टेज. या प्रो इस्ट्रस स्टेजमध्ये होतं काय की ही जी इथून जी स्टेज आहे ना, हे प्रायमरी फॉलिकल्सपर्यंत ही जी स्टेज आहे, या स्टेजलाच आपण काय म्हणतो? प्रो इस्ट्रस स्टेज म्हणतो. प्रो इस्ट्रस स्टेजमध्ये काय होतं की याच्या अगोदर म्हणजे लास्ट सायकलमध्ये जो कॉर्पस ल्युटियम जो फॉर्म झाला आहे, कळतंय का तुम्हाला की लास्ट सायकलमध्ये, हे बघा, लास्ट सायकलमध्ये म्हणजे प्रिव्हियस मंथच्या सायकलमध्ये जो कॉर्पस ल्युटियम फॉर्म झाला आहे, ज्या कॉर्पस ल्युटियमचे काही फ्रॅगमेंट्स किंवा काही पार्ट्स जो ओव्हरीमध्ये राहिला आहे, त्या कॉर्पस ल्युटियमला कम्प्लिटली डिजनरेट, कम्प्लिटली डिसॅपियर हे कोणत्या स्टेजमध्ये जर होत असेल तर ती जी स्टेज आहे ती आहे प्रो इस्ट्रस. कारण की आपल्याला नवीन सायकल चालू करायची आहे. नवीन सायकल जर चालू करायची असेल तर हे कॉर्पस ल्युटियम जे आहे ते कम्प्लिटली डिजनरेट व्हायला पाहिजेत. हे डिजनरेट कोणत्या सायकलमध्ये होत आहे, कोणत्या फेजमध्ये होत आहे? प्रो इस्ट्रस स्टेजमध्ये होत आहे. प्रो इस्ट्रस स्टेजमध्ये काय होतं की हा जो कॉर्पस ल्युटियम जो बनला आहे हा कम्प्लिटली डिजनरेट होतो. तर हा डिजनरेट कसा होतो की एक समजून घ्या, एक गोष्ट समजून घ्या. हा जो कॉर्पस ल्युटियम आहे, हा जो कॉर्पस ल्युटियम जो आहे हा काय करतो की एक हार्मोन सिक्रेट करतो. त्या हार्मोनचं नाव आहे प्रोस्टाग्लॅन्डिन. त्या हार्मोनचं नाव आहे प्रोजेस्टेरॉन. त्या हार्मोनचं नाव आहे प्रोजेस्टेरॉन. त्या हार्मोनचं नाव काय? प्रोजेस्टेरॉन. हा जो प्रोजेस्टेरॉन जो हार्मोन आहे, युटेरस तुम्ही बघा, ही एक फिमेल बॉडी आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ठीक आहे. अशी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ठीक आहे. हे बघा, हे ओव्हरी आहे, हे काय? ओव्हरी आहे. हे काय? फॅलोपियन ट्यूब आहे. हा काय? युटेरस. हा काय? युटेरस. मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलं की ओव्ह्युलेशन होतं. हा जो फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकल आहे, याच्यामधनं काय होतं? एग रिलीज होतात. ओव्हरीमधनं काय होतात? एग रिलीज होतात. हे एग इथं येतात. ज्यावेळेस हे एग इथं येतात, ठीक आहे, जर या एगचं फर्टिलायझेशन जर झालं तर हा कॉर्पस ल्युटियम जो आहे हा असाच्या असाच राहतो. एक गोष्ट लक्षात राहू द्या, हा असाच्या असाच राहतो. पण हा जर एग जर फर्टिलाइज जर झालाच नाही, तर प्रेग्नन्सी काय होणार आहे? प्रेग्नन्सी पण होणार नाही, बरोबर. प्रेग्नन्सी पण काय होणार आहे? होणार नाही. जर प्रेग्नन्सी जर झाली नाही तर या प्रोजेस्टेरॉन हार्मोन जो आहे याचं कॉन्ट्रीब्युशन काय? प्रेग्नन्सीला मेंटेन करतो हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन. जर प्रेग्नन्सीच नाही आहे तर या प्रोजेस्टेरॉन हार्मोनची काही गरज आहे का? नाही. जर प्रोजेस्टेरॉन हार्मोन कोण रिलीज करतं? कॉर्पस ल्युटियम रिलीज करतं. मग कॉर्पस ल्युटियमची गरज आहे का आपल्याला? नाही. मग तुम्हाला माहिती आहे की अशा कंडिशनमध्ये काय होतं की हा जो युटेरस आहे, हे बघा, हा जो युटेरस आहे, हा युटेरस एक स्पेशल टाईप ऑफ हार्मोन रिलीज करतो. एक स्पेशल टाईप ऑफ हार्मोन रिलीज करतो. त्या हार्मोनचं नाव आहे प्रोस्टाग्लॅन्डिन. त्या हार्मोनचं नाव काय? प्रोस्टाग्लॅन्डिन. लक्षात राहू द्या, युटेरस काय रिलीज करतो? एक स्पेशल टाईप ऑफ हार्मोन रिलीज करतो. त्या हार्मोनचं नाव आहे प्रोस्टाग्लॅन्डिन. हा जो हार्मोन आहे हा काय करतो की हा जो कॉर्पस ल्युटियम जो फॉर्म झाला आहे, या कॉर्पस ल्युटियमला डिजनरेट करण्याचं काम करतो. काय करतो? कॉर्पस ल्युटियमला डिजनरेट करण्याचं काम करतो. आणि हा जो कॉर्पस ल्युटियम आहे हा कुठे डिजनरेट होतो? तर इस्ट्रस सायकलच्या पहिल्या फेजमध्ये. त्या फेजचं नाव आहे प्रो इस्ट्रस, ठीक आहे. आता नंतर बघूयात, याच्यामध्ये सेकंड हार्मोन आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे हे कोण रिलीज करतं? पिट्युटरी ग्लँड्स. कोण रिलीज करतं? पिट्युटरी ग्लँड्स. ही जी पिट्युटरी ग्लँड्स आहे ही कुठे सिच्युएटेड आहे? कुठे लोकेटेड आहे? ब्रेनमध्ये. आता जनरली होतं काय की ज्यावेळेस पिट्युटरी ग्लँड्स हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करतात, त्यावेळेस काय होतं की ओव्हरीमध्ये काय होतं की इस्ट्रोजन जो हार्मोन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. काय होतं? इस्ट्रोजन जे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. आणि हे जे आहे हळूहळू प्रायमोर्डियल फॉलिकल्सचं फॉर्मेशन सुरुवात होते, ठीक आहे. समजलं? परत सांगतो, फॉलिकल स्टिम्युलेटिंग जे हार्मोन आहे ते कोण रिलीज करतात? पिट्युटरी ग्लँड्स. ह्या जे पिट्युटरी ग्लँड्स आहे ह्या कुठे लोकेटेड असतात? ब्रेनमध्ये, ठीक आहे.
नंतर ह्या ज्या फॉलिटरी स्टिम्युलेटिंग जे हार्मोन्स आहे हे काय करतात, ग्राफियन जे फॉलिकल्स आहे, हे बघा हे जे फॉलिकल्स दिसतात याच्या डेव्हलपमेंटसाठी याला डेव्हलप करायचं काम कोण करतं, हे FSH हार्मोन. ठीक आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणते हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे काय करतात, ग्राफियन फॉलिकलला डेव्हलप करायचं काम करतात. कुठे करतात, ओव्हरीमध्ये. ठीक आहे. नंतर काय होतं की हे जे ग्राफियन फॉलिकल आहे हे कशामध्ये कन्वर्ट होतात, फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफियन फॉलिकल. ज्यावेळेस हे ग्राफियन फॉलिकल्स बनायला सुरुवात होते, त्याच वेळेस ओव्हरीमध्ये जे आहे किंवा ज्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक हार्मोन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला सुरुवात होते. त्या हार्मोनचं नाव आहे इस्ट्रोजन. बघा इथे प्रायमोर्डियल फॉलिकल आहे, हे कम्प्लिटली डेव्हलप नाही आहे, म्हणजे इस्ट्रोजनची लेवल थोडीशी कमी आहे. त्याचं डेव्हलपमेंट झालं, प्रायमरी फॉलिकल बनले, इस्ट्रोजनची लेवल थोडीशी वाढली. नंतर त्याचं डेव्हलपमेंट झालं, सेकंडरी फॉलिकल बनले, म्हणजे इस्ट्रोजनची लेवल अजून थोडी वाढली. सेकंडरी फॉलिकलपासून फुल्ली मॅच्युअर ग्राफिकन फॉलिकल बनले, म्हणजे इस्ट्रोजनची लेवल अजून आता पीक लेवलला आहे. ठीक आहे, समजलं. आता बघा परत एकदा सांगून देतो, हा FSH कोण रिलीज करतं, पिट्युटरी ग्लँड्स कुठं असते, ब्रेनमध्ये असते. FSHचं काम काय, हे जे ग्राफियन फॉलिकल आहे किंवा प्रायमोर्डियल फॉलिकल्स आहे याचं डेव्हलपमेंट करणं. हे सगळं काही जे होत आहे हे कुठं होत आहे, प्रोइस्ट्रसमध्ये होत आहे. ठीक आहे. आता आपण नंतरची फेज जी आहे ती फेज आहे इस्ट्रस फेज. ठीक आहे, इस्ट्रस सायकलची जी सेकंडवाली जी फेज आहे ती आहे इस्ट्रस फेज. इस्ट्रस फेजमध्ये होतं तरी काय की ही जी इस्ट्रस फेज आहे या इस्ट्रस फेजला आपण हीट कंडिशन सुद्धा म्हणतो, किंवा हीटवाली जी फेज आहे ती कोणती फेज आहे, इस्ट्रस फेज आहे. ठीक आहे, ही जी इस्ट्रस फेज आहे या फेजमध्ये काऊ जी आहे, जी फिमेल काऊ जी आहे ती मेटिंगसाठी रेडी असते. ठीक आहे. आता पर्टिक्युलरली या इस्ट्रस फेजमध्ये होतं काय की जो इस्ट्रोजन हार्मोन जो आहे, जो ओव्हरीमध्ये जो इस्ट्रोजन हार्मोन जो आहे तो पीक लेवलला असतो. म्हणजे इस्ट्रोजन हार्मोनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ओव्हरीमध्ये ते कसं असतं, हाय असतं. हाय इस्ट्रोजन असल्यामुळं काय होतं की हा जो इस्ट्रोजन हार्मोन आहे हा फिमेलमध्ये हीट जी कंडिशन आहे त्याला ट्रिगर करतो. कशाला कंडिशन, हीटला ट्रिगर करतो. सेकंड गोष्ट काय होते की हा इस्ट्रोजन लेवल जी आहे, जी इस्ट्रस फेजमध्ये आहे, तिथे काय होतं की हा जो इस्ट्रोजन आहे हा काय करतो, ब्रेनला स्टिम्युलेट करतो. कशाला स्टिम्युलेट करतो, ब्रेनला स्टिम्युलेट करतो. आणि ब्रेनमध्ये एक स्पेशल ग्लँड आहे, त्या ग्लँडचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड्स. नाव काय आहे, पिट्युटरी ग्लँड्स. ही जी पिट्युटरी ग्लँड्स आहे एक स्पेशलाइज हार्मोन रिलीज करते, त्या हार्मोनचं नाव आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. नाव काय, ल्युटिनायझिंग हार्मोन. हा जो ल्युटिनायझिंग हार्मोन जो आहे हा काय करतो की जे आपले ग्राफियन फॉलिकल्स जे बनले आहेत त्या ग्राफियन फॉलिकलला मॅच्युअर्ड करण्याचं काम कोण करतं, हा ल्युटिनायझिंग हार्मोन करतं. कोण करतं, ल्युटिनायझिंग हार्मोन करतं. ठीक आहे. आता परत एकदा बघूयात, ही जी इस्ट्रस फेज आहे ही किती दिवसाची असते, एका दिवसाची असते. या फेजला आपण काय म्हणतो, हीट म्हणतो. ठीक आहे. या फेजमध्ये जनरली काय होतं, या फेजमध्ये काय होतं की जी काऊ असते ती मॅटिंगसाठी नेहमी रेडी असते. या फेजमध्ये काय असतं की इस्ट्रोजन लेवल जी आहे फिमेल बॉडीमध्ये ती काय असते, एकदम पीक लेवलला, म्हणजे एकदम हाय असते. अशा कंडिशनमध्ये काय असतं की हा इस्ट्रोजन असल्यामुळं काय होतं की इस्ट्रोजन जे आहे ते ब्रेनला स्टिम्युलेट करतात. ब्रेनला स्टिम्युलेट केल्यानंतर काय होतं की ब्रेनमध्ये एक जवळच एक ग्लँड असते, त्या ग्लँडचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड्स. ही पिट्युटरी ग्लँड्स काय करते, एक हार्मोन रिलीज करते, त्या हार्मोनचं नाव आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. हा ल्युटिनायझिंग हार्मोन ज्यावेळेस रिलीज होतो ओव्हरीमध्ये त्यावेळेस काय होतं की हे जे ग्राफियन फॉलिकल्स बनले या ग्राफियन फॉलिकलला मॅच्युअर्ड करण्याचं काम जे आहे त्या ल्युटिनायझिंग हार्मोनचं आहे. काय आहे, या ल्युटिनायझिंग हार्मोनचं आहे. ठीक आहे. लक्षात राहू द्या, इस्ट्रस फेजमध्ये एवढंच होतं. नंतर आहे मेटा इस्ट्रस फेज. ही जी मेटा इस्ट्रस जी फेज आहे ही किती दिवसाची आहे, 4 दिवसाची. किती दिवसाची आहे, 4 दिवसाची. याच्यामध्ये होतं काय, ओव्ह्युलेशन. याच्यामध्ये काय होतं, ओव्ह्युलेशन. ठीक आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं की जी इस्ट्रस फेज आहे ती किती दिवसाची आहे, एका दिवसाची. इस्ट्रस फेजमध्ये होतं काय,
इस्ट्रस फेजमध्ये होतं काय की इस्ट्रोजन लेवल जी आहे ती सर्वात जास्त, इस्ट्रोजन लेवल जी आहे इस्ट्रस फेजमध्ये होतं काय की जी इस्ट्रोजन लेवल आहे ती सर्वात जास्त असते. ठीक आहे, हा इस्ट्रोजन लेवल असल्यामुळं इस्ट्रोजन काय करतो की ब्रेनला स्टिम्युलस प्रोव्हाइड करतो. स्टिम्युलस भेटल्यामुळं काय होतं की ब्रेनच्या बाजूला एक ग्लँड असते, त्या ग्लँडचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड. ती पिट्युटरी ग्लँड एक हार्मोन रिलीज करते, त्या हार्मोनचं नाव आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. हा जो ल्युटिनायझिंग हार्मोन आहे हा काय करतो की या ग्राफियन फॉलिकलला मॅच्युअर करतो. हा आता ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर झाला आहे, याच्यातला या ग्राफियन फॉलिकलमध्ये हा जो दिसतो हा एक पण आहे, एक म्हणजे काय फिमेल गॅमेट. ठीक आहे, आता काय करायचं आहे, आता इथनं काय होणार आहे, हा फुल्ली जो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे हा फुटणार आहे, हा काय होणार आहे बस्ट होणार आहे. पण हा बस्ट कोणत्या फेजमध्ये होतो, तर हा जो बस्ट आहे हा मेटा इस्ट्रस या फेजमध्ये होतो. आणि ही जी मेटा इस्ट्रस जी फेज आहे ही 4 दिवसाची असते. ठीक आहे, लक्षात राहू द्या. ज्या वेळेस फुल्ली मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमधनं एक बाहेर पडतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ओव्ह्युलेशन म्हणतो. ज्या वेळेस फुल्ली मॅच्युअर ग्राफिकन फॉलिकल हा बस्ट होतो आणि त्याच्यातनं एक ओव्हरीच्या बाहेर पडतो त्याला आपण काय म्हणतो, ओव्ह्युलेशन असं म्हणतो. आणि हे कुठं होतं, मेटा इस्ट्रसमध्ये होतं. ठीक आहे, आता ही जी कंडिशन आहे, हे जे ओव्ह्युलेशन आहे हे मी तुम्हाला सांगितलंय, हे कोणतं हार्मोन करतो, ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोन कोण सिक्रेट करते, पिट्युटरी ग्लँड्स. ल्युटिनायझिंग हार्मोनचं काम काय, फुल्ली मॅच्युअर ग्राफिकन फॉलिकल आहे त्याला मॅच्युअर करणे आणि त्याला बस्ट करणे. आता हा जो आहे, हे जे ओव्ह्युलेशन आहे, हे जे एग आहे हे या ओव्हरीमधनं कधी बाहेर पडतो की 10 to 14 hours आफ्टर इस्ट्रस फेज, म्हणजे 10 ते 14 घंट्यानंतर. म्हणजे इस्ट्रस जी तुमची इस्ट्रस जी फेज आहे त्या इस्ट्रस फेजच्या 10 ते 14 घंट्यानंतर ओव्ह्युलेशन होतं. किती, 10 ते 14 घंट्यानंतर ओव्ह्युलेशन होतं. ठीक आहे, आता ओव्ह्युलेशन झालंय. ठीक आहे, आता काय झालंय, ओव्ह्युलेशन झालंय. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर काय होतं की हा जो ग्राफियन फॉलिकल आहे, फुल्ली मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल, याच्यातनं एक बाहेर पडला. एक बाहेर पडल्यानंतर हा जो ग्राफियन फॉलिकलची जी बॉडी आहे ही बाहेर नाही पडत, याच्यातलं फक्त एकच बाहेर पडतो. आता ही जी बॉडी आहे ग्राफियन फॉलिकलची ही एका स्पेशलाइज स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होते. त्या स्ट्रक्चरचं नाव आहे कॉर्पस ल्युटियम. काय नाव आहे, कॉर्पस ल्युटियम. हा जो कॉर्पस ल्युटियम जो आहे हा येलो कलरची बॉडी असते, म्हणून आपण याला येलो बॉडी सुद्धा म्हणतो. येलो बॉडी सुद्धा म्हणतो, याला काय म्हणतो आपण, येलो बॉडी सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आता या कॉर्पस ल्युटियमचं काम काय, या कॉर्पस ल्युटियमचं काम काय, जर कॉर्पस ल्युटियम जर फॉर्म झाला, ठीक आहे, या कॉर्पस ल्युटियमचं काम काय की प्रोजेस्टेरॉन हार्मोनला प्रोड्यूस करणे. प्रोजेस्टेरॉन हार्मोनचा प्रोड्यूस करणे, काय करणे, प्रोजेस्टेरॉन हार्मोनला प्रोड्यूस करणे. हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन काय करतो की प्रेग्नन्सीला मेंटेन करायचं काम करतो. काय करतो, प्रेग्नन्सीला मेंटेन करायचं काम करतो. आणि जी काऊ इस्ट्रस फेजमध्ये हीटवर आलेली आहे त्या हीट कंडिशनला स्टॉप करण्याचं काम कोण करतो, हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन करतो. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इस्ट्रस फेजमध्ये या प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं काम काय. एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस ओव्ह्युलेशन होतं, ओव्ह्युलेशन होतं म्हणजे काय की या ओव्हरीमधनं जो एग आहे हा एग बाहेर पडतो. बाहेर पडतो म्हणजे कुठे जातो, हा एग जो आहे हा फॅलोपियन ट्यूबमध्ये जातो. आणि सपोज त्याच कंडिशनला जर मेल गॅमेट या फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीमध्ये युटेरस, या फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीमध्ये वजायना थ्रू, युटरस थ्रू जर या फॅलोपियन ट्यूबमध्ये आला, जर इथं मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं म्हणजे फर्टिलायझेशन झालं, तर कदाचित फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचा एम्ब्रिओ बनल आणि हा जो एम्ब्रिओ आहे हा कुठे जाईल, या युटेरसमध्ये जाईल. आणि या एम्ब्रिओच्या ग्रोथसाठी, या प्रेग्नन्सीला मेंटेन करण्यासाठी या प्रोजेस्टेरॉन हार्मोनची गरज असते. काय गरज असते, या प्रोजेस्टेरॉन हार्मोनची गरज असते. म्हणून जो कॉर्पस ल्युटियम आहे जो मेटा इस्ट्रसमध्ये फॉर्म होतोय तो कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन हार्मोन या प्रेग्नन्सीला मेंटेन करण्यासाठी करतो. कशासाठी करतो, या प्रेग्नन्सीला मेंटेन करण्यासाठी करतो. जर प्रेग्नन्सी होत असेल तर, जर कन्सेप्शन झालं असेल तर. जर कन्सेप्शन झालं नाही तर आपल्याला प्रोजेस्टेरॉन हार्मोनची काही गरज आहे का, नाही. जर प्रोजेस्टेरॉन हार्मोनची जर आपल्याला काही गरज नाही आहे तर आपल्याला कॉर्पस ल्युटियम जो आहे, जो प्रोजेस्टेरॉन हार्मोन प्रोड्यूस करतोय, या कॉर्पस ल्युटियमची गरज आहे का, नाही. मग प्रेग्नन्सी जर झालीच नाही किंवा जर कन्सेप्शन जर झालंच नाही तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की हा जो युटेरस जो आहे, हा युटेरस एक स्पेशलाइज हार्मोन रिलीज करतो. त्या हार्मोनचं नाव आहे प्रोस्टाग्लॅंडिन.
हा प्रोस्टाग्लॅन्डिन हार्मोन काय करतो की या कॉर्पस ल्युटियमला डिजनरेट करतो, म्हणजे संपवून टाकतो. जर कॉर्पस ल्युटियम जर आहे हा जर डिजनरेट झाला तर प्रोजेस्टेरॉन जो हार्मोन आहे त्याचं प्रोडक्शन होईल का? नाही होणार. जर प्रेग्नन्सीच नसेल तर प्रोजेस्टेरॉन होणार नाही. मग काय होईल की जी समोरची सायकल आहे ती तशी कंटिन्यू चालत राहणार. ठीक आहे, हे समजून घ्या. आता आपण बघितलं कॉर्पस ल्युटियमचं फॉर्मेशन होतं. कशापासून फॉर्मेशन होतं? जो फुल्ली मॅच्युअर ग्राफिकन फॉलिकल आहे त्याच्यापासून होतं. ठीक आहे, जर कॉर्पस ल्युटियमचं फॉर्मेशन झालं तर कॉर्पस ल्युटियम काय करतो? प्रोजेस्टेरॉनचं प्रोडक्शन स्टार्ट करायला सुरुवात करतो. ठीक आहे, प्रोजेस्टेरॉन रिलीज करायला त्याने सुरुवात केली. का करतो तो? कारण की त्याला असं वाटते की होऊ शकते की प्रेग्नन्सीचे चान्सेस आहे किंवा पॉसिबल आहे. जर कन्सेप्शन झालं तर प्रेग्नन्सी त्याला मेंटेन करावी लागेल. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय की जी काऊ आहे, जी इस्ट्रस फेजमध्ये जी हीट कंडिशनवर आहे त्या हीट कंडिशनला स्टॉप करण्यासाठी हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता लक्षात राहू द्या. ठीक आहे, आता याच्यानंतरची जी फेज आहे मेटा इस्ट्रसमध्ये झालं काय की याच्यामध्ये फक्त जस्ट कॉर्पस ल्युटियम जो आहे तो ही जी बॉडी आहे, हे जे आहे मॅच्युअर ग्राफिकन फोलिकल आहे, हा फक्त कॉर्पस ल्युटियममध्ये ट्रान्सफॉर्म होतो. एवढंच लक्षात राहू द्या. आणि दुसरं काय, मेटा इस्ट्रसमध्ये काय होतं की जो ग्राफिकन फॉलिकल आहे हा कम्प्लिटली मॅच्युअर्ड होतो. हे बघा, याच्यामध्ये मेटा इस्ट्रसमध्ये मी तुम्हाला सांगितलं काय, हा ग्राफिकन फॉलिकल आहे हा फुल्ली मॅच्युअर्ड होतो आणि बस्ट होतो आणि इथं ओव्ह्युलेशन होतं. आणि दुसरं काय, मग जी ग्राफिकन फॉलिकलची जी बॉडी राहते ती कशामध्ये कन्वर्ट होते? कॉर्पस ल्युटियममध्ये. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण बघा 3 स्टेज शिकलोय, प्रोइस्ट्रस, इस्ट्रस, मेटाइस्ट्रस. ठीक आहे, आता आपल्याला लास्ट स्टेज जी आहे, जी लास्ट फेज आहे ती शिकायची आहे. त्या फेजचं नाव आहे डायइस्ट्रस. ठीक आहे, आता या डायइस्ट्रसमध्ये होतं तरी काय? ठीक आहे, सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता ही जी डायइस्ट्रसची जी स्लाइड आहे ना ती चुकून राहिली आहे बनवायची. ठीक आहे, इथे आपण लिहूयात, इथे समजून घेऊयात. डायइस्ट्रस, डायइस्ट्रस, ही जी डायइस्ट्रस जी आहे ही इस्ट्रस सायकलची लास्ट फेज आहे आणि ही 14 दिवसाची आहे. किती दिवसाची आहे? 14 डेजची. ठीक आहे, आणि ही लॉंगेस्ट फेज आहे इस्ट्रस सायकलची. लक्षात ठेवा, लॉंगेस्ट फेज आहे इस्ट्रस सायकलची. याच्या अगोदरची जी डायइस्ट्रसच्या अगोदरची जी स्टेज आहे ती आहे मेटाइस्ट्रस. आणि मी तुम्हाला सांगितलं की मेटाइस्ट्रसमध्ये होतं काय की जी ओव्ह्युलेशन होतं. ओव्ह्युलेशन म्हणजे काय? फुल्ली ग्राफियन मॅच्युअर्ड फॉलिकलमधनं एक जे आहे ते बाहेर पडतात. नंतर मी तुम्हाला सांगितलं काय की काय होतं की जी एक बाहेर पडल्यानंतर जी ग्राफियन फॉलिकलची जी बॉडी आहे ती फक्त कॉर्पस ल्युटियममध्ये ट्रान्सफॉर्म होते. मी म्हटलं काय की ती बॉडी फक्त कॉर्पस ल्युटियममध्ये ट्रान्सफॉर्म होते, बाकी काही आहे का याच्यात? नाही. आता एक गोष्ट इकडे बघा की ही जी बॉडी आहे जी कॉर्पस ल्युटियममध्ये ट्रान्सफॉर्म झाली आहे, आता डायइस्ट्रसमध्ये काय, ही एक 14 दिवसाची फेज आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं की कॉर्पस ल्युटियमचं फॉर्मेशन होतं. कॉर्पस ल्युटियमचं हा कॉर्पस ल्युटियम ऑलरेडी फॉर्म झाला आहे. कॉर्पस ल्युटियम याच्यामध्ये बनून तयार आहे. आता हा कॉर्पस ल्युटियम काय करतो की प्रोजेस्टेरॉन हार्मोन जो आहे तो रिलीज करायला सुरुवात करतो. प्रोजेस्टेरॉन हार्मोन जो आहे हा काय करतो? रिलीज करायला सुरुवात करतो. ज्या वेळेस हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन रिलीज होतो, हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन का रिलीज करतो? तुम्हाला माहिती आहे का रिलीज करतो? मी सांगितलं तुम्हाला आता की बघा. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, ठीक आहे. आता बघा,
आपण बघितलं आहे की ठीक आहे, हे जे आहे प्रो इस्ट्रसमध्ये होतं काय, इस्ट्रस फेजमध्ये काय होतं, मेटा इस्ट्रसमध्ये काय होतं, ओव्ह्युलेशन कुठं होतं, मेटा इस्ट्रसमध्ये होतं. ठीक आहे, एक गोष्ट समजून घ्या तुम्ही आता. मेटा इस्ट्रसमध्ये काय झालं, ओव्ह्युलेशन झालं. मेटा इस्ट्रसमध्ये काय झालं, ओव्ह्युलेशन झालं. ठीक आहे, आणि मेटा इस्ट्रसमध्ये काय झालं की जे ग्राफिकन फॉलिकलची जी बॉडी आहे ती कशामध्ये कन्वर्ट झाली, फक्त कॉर्पस ल्युटियममध्ये. आणि काय झालं, ओव्ह्युलेशन झालं. ओव्ह्युलेशन म्हणजे काय की जो फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकल होता त्याच्यामधनं एग रिलीज झाला. एग रिलीज झाला म्हणजे कुठं झाला, या ओव्हरीमधनं तो जो एग आहे तो कुठे गेला, या फॅलोपियन ट्यूबमध्ये गेला. कुठे गेला, फॅलोपियन ट्यूबमध्ये गेला. ठीक आहे, आता जनरली काय होतं की जर कन्सेप्शन जर झालेलं असेल, ठीक आहे, जर कन्सेप्शन जर झालेलं असेल आणि जर मेल जे गॅमेट आहे, जर मेल गॅमेट जर या फिमेल बॉडीमध्ये जर आलेले असतील, जर मेल गॅमेट या फिमेल बॉडीमध्ये आलेले असतील, ते मेल गॅमेट या वजायना, या युटेरस, या फॅलोपियन ट्यूब थ्रू, या फॅलोपियन ट्यूबमध्ये येतात. ठीक आहे, ते मेल गॅमेट काय करतात, या फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीमध्ये एंटर करतात. एंटर केल्यानंतर या मेल आणि फिमेल गॅमेटचं इथं फ्युजन होतं. फ्युजन झाल्यानंतर काय होतं की त्यांचा एम्ब्रिओ बनतो, आणि हा जो एम्ब्रिओ आहे हा कुठे जातो, युटेरसमध्ये जातो. मग म्हणजे काय, एम्ब्रिओ बनला म्हणजे काय, ही जी कंडिशन आहे एम्ब्रिओ बनण्याची म्हणजे काय, प्रेग्नन्सी मेंटेन होते. काय होते, प्रेग्नन्सी. या प्रेग्नन्सीला मेंटेन करण्यासाठी एक हार्मोन खूप गरजेचं आहे. त्या हार्मोनचं नाव काय आहे, प्रोजेस्टेरॉन हार्मोन. त्या हार्मोनचं नाव काय आहे, प्रोजेस्टेरॉन हार्मोन. जर हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन नसेल तर प्रेग्नन्सी मेंटेन होऊ शकतच नाही. ठीक आहे, लक्षात राहू द्या. तर हा जो प्रोजेस्टेरॉन हार्मोन जो आहे हे सिक्रेट कोण करते, कॉर्पस ल्युटियम. हे सिक्रेट कोण करते, कॉर्पस ल्युटियम. हे लक्षात राहू द्या, कॉर्पस ल्युटियम. जर मला सांगा, जर मेल गॅमेट जर या फिमेल बॉडीमध्ये आलाच नसेल, जर मेल गॅमेट जर या फिमेल बॉडीमध्ये आलाच नसेल, जर कन्सेप्शन झालंच नसेल, जर कन्सेप्शन झालं नाही तर प्रेग्नन्सी होणार नाही. जर प्रेग्नन्सी जर झाली नाही तर या प्रोजेस्टेरॉन हार्मोनची आपल्याला काही गरज आहे का, नाही. जर प्रोजेस्टेरॉन हार्मोनची जर काही गरज नसेल तर कॉर्पस ल्युटियमची सुद्धा काही गरज नाही, जो प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं प्रोडक्शन करतोय. म्हणून काय होतं की या डायइस्ट्रस स्टेजमध्ये काय होतं की जर प्रेग्नन्सी नसेल तर या डायइस्ट्रस स्टेजमध्ये काय होतं की हा जो युटेरस आहे एक स्पेशलाइज हार्मोन रिलीज करतो. त्या हार्मोनचं नाव आहे प्रोस्टाग्लॅन्डिन. त्या हार्मोनचं नाव काय आहे, प्रोस्टाग्लॅन्डिन. हा प्रोस्टाग्लॅन्डिन हार्मोन काय करतो की या कॉर्पस ल्युटियमला डिजनरेट करतो म्हणजे काय, संपवून टाकतो. आणि या कॉर्पस ल्युटियमचं ट्रान्सफॉर्मेशन कशात होते, कॉर्पस अल्बिकन्स. आणि हा जो कॉर्पस अल्बिकन्स आहे हा पण कालांतराने संपून जातो आणि नंतर परत एक नवीन सायकल चालू होते प्रायमोर्डियल फॉलिकलपासून, जी प्री इस्ट्रस स्टेजची पहिली. ठीक आहे, जे परत कुठनं चालू होते, प्री इस्ट्रस फेज चालू होते. प्री इस्ट्रस फेजमध्ये काय होतं की हे डिजनरेट होतं आणि काय होतं की प्रायमोर्डियल फॉलिकल्स बनणं स्टार्ट होतात. म्हणजे काय होतं, हे जे प्रायमोर्डियल फॉलिकल्स जे बनतात याच्यामुळं काय होतं की ओव्हरीमध्ये जो इस्ट्रोजन हार्मोन आहे त्याची लेवल वाढते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता सपोज कन्सेप्शन झालं आहे. ठीक आहे, आता सपोज असं कन्सिडर करा की सपोज कन्सेप्शन झालं आहे, मेल गॅमेट या फिमेल बॉडीमध्ये आले, मग या कॉर्पस ल्युटियमचं काय, हा डिजनरेट होईल का समोर. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो कॉर्पस ल्युटियम आहे हा डिजनरेट होणार नाही. ठीक आहे, हा 9 महिने म्हणजे ठीक आहे, जर तुम्ही बघा जो जस्टेशन पिरियड जो आहे कॅटलचा तो किती दिवसाचा आहे, 285 डेजचा. प्लस मायनस 5 डेज तुम्ही पकडून घ्या. तर हा 285 डेज म्हणजे 9 महिने 9 मंथ 9 डेजचा हा जस्टेशन पिरियड आहे कॅटलचा. हा जो तुम्ही एक गोष्ट बघा की कॅटलचा जो जस्टेशन पिरियड जो आहे तो 9 मंथ 9 डेजचा आहे. म्हणून कॅटलला आपण काय म्हणतो, ज्या गाईला आपण काय म्हणतो, आईचा दर्जा देतो. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा की जर प्रेग्नन्सी जर आली किंवा हा जो 9 महिने जो आहे, हा जो एम्ब्रिओ जो आहे या युटेरसमध्ये राहणार आहे, तर कॉर्पस ल्युटियम जो आहे, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, तो डिजनरेट होतो का, नाही, तो डिजनरेट होत नाही. हा 285 डेज हा कॉर्पस ल्युटियम ॲज इट इज तसाच्या तसाच ओव्हरीमध्ये राहतो आणि तो कंटिन्युअसली प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं प्रोडक्शन करतो. जर कॉर्पस ल्युटियम हा ओव्हरीमध्ये जसाच्या तसाच राहिला तर मला सांगा
की समोरची फेस जी आहे जी समोरची फेस जी आहे डायस्ट्रस नंतरची प्री इस्ट्रस येणार आहे का? नाही. म्हणजे काय की तुमची जी इस्ट्रस सायकल आहे ती इथे संपून जाते. जोपर्यंत प्रेग्नन्सी आहे तोपर्यंत इस्ट्रस सायकल जी आहे ती त्या पर्टिक्युलर ॲनिमलमध्ये येत नाही. ठीक आहे, हे याचं पर्टिक्युलर रिझन आहे. जर प्रेग्नन्सी नसेल तर काय होतं, युटेरस एक स्पेशलाइज हार्मोन रिलीज करतो. त्या हार्मोनचं नाव काय? प्रोस्टाग्लॅन्डिन. तो हार्मोन काय करतो? कॉर्पस ल्युटियमला संपून टाकतो. कॉर्पस ल्युटियम संपला म्हणजे काय होतं की तुमचं प्रोजेस्टेरॉन जे आहे त्याचं प्रोडक्शन होत नाही. प्रोजेस्टेरॉनचं जर प्रोडक्शन झालं नाही तर मग काय होतं, प्री इस्ट्रस स्टेज चालू होते. प्री इस्ट्रस स्टेजमध्ये काय होतं की प्रायमोर्डियल फॉलिकल जे आहे ते बनायला सुरुवात होते. प्रायमोर्डियल फॉलिकल बनायला सुरुवात होते म्हणजे काय होतं की इस्ट्रोजनची जी लेवल आहे ती सुद्धा वाढत आहे. इस्ट्रोजनची लेवल वाढली म्हणजे काय होतं हे तुम्हाला मी सांगितलं आहे. आता पण याची जी आहे इस्ट्रस सायकलची क्लॉक बघूयात, नेमकं पर्टिक्युलरली होतं तरी काय. ठीक आहे, आता बघा, हा जो तुम्हाला पहिला दिवस जो दिसतोय, ही जी पहिला फर्स्ट डे जो तुम्हाला दिसतोय, ठीक आहे, हा 24 डेजचा आहे. ठीक आहे, ज्या ठिकाणी ओव्ह्युलेशन होतं, ज्या ठिकाणी फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकलमधनं मी काय म्हटलं, ज्या ठिकाणी फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकलमधनं एक बाहेर पडतात त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ओव्ह्युलेशन म्हणतो. आणि हे जे ओव्ह्युलेशन आहे हे जे ओव्ह्युलेशन आहे ह्या सेकंड स्टेजमध्ये होतं. कोणती स्टेज आहे ती? इस्ट्रस सायकल, इस्ट्रस फेज. कोणती फेज आहे? इस्ट्रस फेज. ही जी इस्ट्रस फेज आहे याच इस्ट्रस फेजला ही 24 घंट्याची असते. आणि याच इस्ट्रस फेजमध्ये जी कॅटल आहे इट इज ॲट हीट कंडिशन. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथून ओव्ह्युलेशन होतं ती जी फेज आहे ती आहे इस्ट्रस फेज. ठीक आहे, आता एक सिंपल गोष्ट आहे की ओव्ह्युलेशन झाल्यानंतर एक फेज आहे, मी तुम्हाला सांगितली. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर एक फेज आहे, त्या फेजचं नाव आहे, हे बघा, इस्ट्रस फेज. इस्ट्रस फेजमध्ये काय झालं? ओव्ह्युलेशन झालं. हे बघा, इस्ट्रस फेजमध्ये काय झालं? ओव्ह्युलेशन झालं. ठीक आहे, इस्ट्रस फेजमध्ये ओव्ह्युलेशन झाल्यानंतर एक फेज आहे, त्या फेजचं नाव आहे मेटा इस्ट्रस फेज. काय नाव आहे? मेटा इस्ट्रस फेज. काय नाव आहे? मेटा इस्ट्रस फेज. ही किती दिवसाची आहे? 4 ते 5 दिवसाची ही मेटा इस्ट्रस फेज आहे. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, मेटा इस्ट्रस फेज आहे. इस्ट्रस फेजमध्ये काय झालं? ओव्ह्युलेशन झालं. ही जी फेज आहे ही किती घंट्याची आहे? 24 दिवसाची. फक्त एकाच दिवसाची आहे. कोणती फेज आहे? इस्ट्रस फेज आहे. ठीक आहे, याच्यामधनं एक बाहेर रिलीज झाला. एक बाहेर रिलीज झाल्यानंतर एक ओव्ह्युलेशन नंतर एक फेज येते. त्या फेजचं जे नाव आहे, इस्ट्रस फेज नंतर एक फेज येते. ठीक आहे, त्या फेजचं नाव आहे मेटा इस्ट्रस फेज. या मेटा इस्ट्रस फेज जी आहे, ही जी फेज आहे, ही जी फेज आहे, ही जी तुम्हाला दिसते, ही जी फेज आहे ही आहे मेटा इस्ट्रस फेज. याच्यामध्ये जनरली काय होतं की हा जो एग आहे हा फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकलमधनं बाहेर पडला आहे. ही जी ग्राफिकन फॉलिकलची जी बॉडी आहे ही ॲज इट इज अशीच राहते. ठीक आहे, नंतर ही जी बॉडी आहे ग्राफिकन फॉलिकलची ही कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट होते. हे बघा, या पहिल्या ज्या 5 दिवसात आहे, पहिल्या दिवसापासून बघा, इथून ओव्ह्युलेशन झालं, एक बाहेर पडला. ठीक आहे, फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकलमधनं ग्राफिकन फॉलिकलची जी बॉडी आहे ही ॲज इट इज राहिली. ॲज इट इज राहिल्यानंतर काय होतं की ग्राफिकन फॉलिकल जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो? कॉर्पस ल्युटियम. म्हणजे 5व्या दिवसापर्यंत जी मेटा इस्ट्रसमध्ये हे दिसतं ना तुम्हाला, मेटा इस्ट्रस ही तिसरी फेज आहे, ही दुसरी फेज आहे. जिथं एक बाहेर पडतात ती जी फेज आहे इस्ट्रस फेज. इस्ट्रस फेज नंतर जी पहिली फेज आहे, तिसरी जी फेज आहे ती आहे मेटा इस्ट्रस फेज. मेटा इस्ट्रस फेजमध्ये काय होतं की एक बाहेर पडला, ग्राफिकन फॉलिकलची बॉडी आत ओव्हरीमध्ये तशीच्या तशीच आहे. नंतर ती जी ग्राफिकन फॉलिकलची जी बॉडी आहे ती कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट होते. तर ती कधी कन्वर्ट होते? 5व्या दिवसापर्यंत ती कन्वर्ट होऊन जाते. ठीक आहे, लक्षात राहू द्या. नंतर काय होतं की 5व्या दिवसापर्यंत ती ग्राफिकन फॉलिकलची जी बॉडी आहे ती याच्यामध्ये कन्वर्ट झालेली आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा की काय होतं की ग्राफिकन फॉलिकल जे आहे ते कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट झालं आहे. ठीक आहे, आता मेटा इस्ट्रसच्या नंतर एक स्टेज आहे, त्या स्टेजचं नाव आहे डायइस्ट्रस. ही जी स्टेज आहे ही किती दिवसाची असते? 14 दिवसाची असते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कॉर्पस ल्युटियम याच्यामध्ये आहे. ठीक आहे, हा कॉर्पस ल्युटियम काय करतो की कंटिन्युअसली प्रोजेस्टेरॉन रिलीज करतोय. बघा,
ठीक आहे. हा 16व्या दिवसापर्यंत म्हणजे 6व्या दिवसापासून 16व्या दिवसापर्यंत म्हणजे 10 दिवस हा काय करतो, प्रोजेस्टेरॉन कंटिन्युअसली रिलीज करत जातो. का रिलीज करत जातो, की त्याला असं वाटतंय की जर मेल गॅमेट जर या फिमेल बॉडीमध्ये जर आला आणि जर फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो एम्ब्रिओ जो आहे, जो युटेरसमध्ये थांबणार आहे, ठीक आहे, त्या प्रेग्नन्सीला मेंटेन करण्यासाठी तो काय करतो, कंटिन्युअसली प्रोजेस्टेरॉन रिलीज करतो. पण जर प्रेग्नन्सी मेंटेन झाली नाही तर तो काय करतो की 16व्या दिवसापासून म्हणजे 17, 18, 19 या 3 दिवसामध्ये काय होतं, ही पण एक 19 दिवसापर्यंत जी फेज आहे ना, हे लक्षात ठेवा. 6व्या दिवसापासून जी 19 दिवसापर्यंत जी फेज आहे, ती जी फेज आहे ही डायस्ट्रसच आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की 6व्या दिवसापासून तर 16व्या दिवसापर्यंत कॉर्पस ल्युटियम जो आहे 10 दिवस कंटिन्युअसली प्रोजेस्टेरॉन प्रोड्यूस करतो. पण जर प्रेग्नन्सी झालीच नाही तर काय होतं की एक जो युटेरस आहे, युटेरस सांगतो ओव्हरीला, युटेरस सिग्नल देतो ओव्हरीला. युटेरस काय करतो की एक प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचा त्याचा प्रोस्टाग्लॅन्डिन जो हार्मोन आहे तो ओव्हरीकडे सेंड करतो आणि ओव्हरीला सांगतो की मला प्रोजेस्टेरॉन हार्मोनची गरज नाही आहे, कारण की प्रेग्नन्सी जी आहे ती सध्या नाही आहे, कारण की फर्टिलायझेशन झालेलं नाही आहे, युटेरसमध्ये एम्ब्रिओ नाही आहे, म्हणून प्रोजेस्टेरॉन जे हार्मोन आहे त्याचं तुम्ही प्रोडक्शन करू नका. ठीक आहे. हे कोण सांगतं, युटेरस सांगतं. युटेरस कसं सांगतो, आवाज देऊन नाही सांगत. युटेरस कसं सांगतो की एक केमिकल सिक्रेट करतो, एक हार्मोन सिक्रेट करतो. त्या हार्मोनचं नाव काय, प्रोस्टाग्लॅन्डिन. मग ओव्हरीला कळतं, अरे ठीक आहे, प्रेग्नन्सी तर झालेली नाही आहे, एम्ब्रिओ युटेरसमध्ये नाही आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय करता की ओव्हरीला माहिती आहे आता प्रोजेस्टेरॉनची काही गरज नाही, मग ओव्हरी काय करते की या कॉर्पस ल्युटियमला नंतर काय करतो, प्रोस्टाग्लॅन्डिन काय करतो, या कॉर्पस ल्युटियमला डिजनरेट करतो, कारण की प्रोजेस्टेरॉनची गरज नाही आहे. या कॉर्पस ल्युटियमला डिजनरेट केल्यानंतर जी बॉडी बनते कॉर्पस ल्युटियमपासून ती बनते कॉर्पस अल्बिकन्स. काय बनते, कॉर्पस अल्बिकन्स. ही जी इथं जी बॉडी बनते 19व्या दिवसापर्यंत ती बॉडी काय बनते, कॉर्पस अल्बिकन्स. काय बनते, कॉर्पस अल्बिकन्स. आणि कॉर्पस अल्बिकन्स हा पण काय होतो कम्प्लिटली इथे 19 ते 20 दिवस म्हणजे या 19 ते 20 दिवसाच्या मधातच हा कम्प्लिटली डिजनरेट होतो. आणि मग परत प्रोइस्ट्रसमध्ये काय होतं की परत इथून प्रायमोर्डियल फॉलिकल्स बनायला सुरुवात होतात. मग इथपर्यंत ते फुल्ली मॅच्युअर्ड ग्राफिकन फॉलिकल्स बनतात. आता ही जी प्रोइस्ट्रस आहे ही किंवा याला प्रीइस्ट्रस का म्हणतो, कारण की इस्ट्रस फेजच्या अगोदरची म्हणजे काय, इस्ट्रस फेजमध्ये काय होतं, ओव्ह्युलेशनला तयार होण्याच्या अगोदरची जी स्टेज आहे बघा, याच्यामध्ये प्रायमोर्डियल फॉलिकल बनतात. तयार होण्याची जी अगोदरची स्टेज आहे म्हणजे ज्याच्यामध्ये फॉलिकल्स बनत आहे, ठीक आहे, म्हणजे तयार होत आहे, ठीक आहे, म्हणजे ही त्याच्या अगोदरची स्टेज आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्रीइस्ट्रस किंवा त्याला प्रोइस्ट्रस म्हणतो. ही जी प्रोइस्ट्रस स्टेज आहे ही काय, किती दिवसाची आहे, 2 दिवसाची. ठीक आहे. अशा प्रकारे ही इस्ट्रस सायकल आहे. ठीक आहे. आता एवढं लक्षात ठेवा तुम्ही. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट तर नसणार. इस्ट्रस सायकलमध्ये एवढंच आहे. आणि कोणत्या ॲनिमलमध्ये किती दिवसाची ही इस्ट्रस सायकल असते, कोणत्या ॲनिमलमध्ये इस्ट्रस सायकलचा जो ड्युरेशन आहे तो किती आहे, काय आहे, हे आपण एकदा ओव्हरलुक करून घेऊयात. आपण याच्या अगोदर ते बघितलं आहे. आता एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्ही कॅटलमध्ये जर बघितला ही जी इस्ट्रस सायकल जी आहे ही 21 दिवसाची असू शकते, 21 डेजची आहे, ±2 डेज पकडून चला. ठीक आहे. बफेलोमध्ये पण 21 दिवसाची आहे. बफेलोमध्ये सुद्धा किती दिवसाची आहे, 21 डेजची आहे. ठीक आहे. शीपमध्ये सुद्धा ही किती दिवसाची आहे, 21 डेजची आहे. शीपमध्ये जी आहे ही 70 डेजची आहे, म्हणजे 17 दिवसाची आहे. ठीक आहे. गोटमध्ये जर तुम्ही बघितलं तर शीपपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे किती, 19 डेजची आहे. ठीक आहे. जर तुम्ही हॉर्समध्ये जर बघितलं तर ही किती दिवसाची आहे, 21 दिवसाची आहे. जर पीकमध्ये जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, ही जी स्टेज आहे ही किती दिवसाची आहे, 21 दिवसाची आहे. आणि जर तुम्ही कॅमलमध्ये जर बघितलं ही जी स्टेज आहे ही 23 दिवसाची आहे. इस्ट्रस सायकल किती दिवसाची आहे कॅमलमध्ये, 23 दिवसाची. याच्यामध्ये तुम्ही +-2 पकडून चाला, कधी +2 होऊ शकतात किंवा कधी -2 होऊ शकतात. ठीक आहे. इट इज
ठीक आहे. चला आजचं लेक्चर इथे संपूयात. इस्ट्रस सायकलमध्ये एवढंच आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲनिमल फिजिओलॉजीचा एक नेक्स्ट पोर्शन बघूयात. ठीक आहे. चला थँक्यू. हॅव अ गुड डे.